नमस्कार. उडीद डाळीची चकली करण्यासाठी इथे एका कुकरमध्ये 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाट्या पाणी घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून 7 ते 8 शिट्ट्या करून चांगली शिजवून घ्यायची आहे. डाळ चांगली स्मॅश करून झाल्यानंतर इथे एका ताटामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा तूप वितळून घेतलेलं तूप घालून पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये काही मसाले जसे की जिरेपूड, धनेपूड, ओवा, हळद, हिंग, लाल तिखट, पांढरे तीळ घातल्यानंतर स्मॅश करून घेतलेली उडीद डाळ यामध्ये घालून किंचितसा मऊसूत असा गोळा मळून घेऊया. 10 मिनिटांनंतर चकल्या करायला घेऊया. तर इथे 2 ते 3 वेळे होतील अशा काही चकल्या करून घेऊया. या चकल्या मध्यम आचेवरती चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर 2 ते 3 वेळा उलटपालट केल्यानंतर चकल्यांना चांगला रंग आल्यानंतर चकल्या तेलामधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत व अतिशय चविष्ट अशा उडीद डाळीच्या चकल्या रेडी झालेल्या आहेत.